मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाचं मोठं आंदोलन होणार आहे। येत्या 15 तारखेला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्या विरोधात पुणे येथे आंदोलन तयार करणार असल्याचं जाहीर केलं आहे। त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गंगाधर काळकुटे चांगले संतापले आहेत। तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर करा, बैठकी घ्यायच्या असतील तर घ्या, पण मनोज जरांगे यांच्या विरोधात न करता धनगर समाजाच्या आरक्षणासाठी करा, असा सल्ला काळकुटे यांनी हाकेला दिला आहे। न ऐकल्यास वेळप्रसंगी लक्ष्मण हाकेंच्या तोंडाला काळं फासू असा इशारा देखील गंगाधर काळकुटे यांनी दिलाय। खेड तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या रस्त्यांकडे लक्ष देत नाही। आम्ही या खड्ड्यांमध्ये मरण्यासाठी टॅक्स भरतोय का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। भीमाशंकर ज्योतिर्लिंग देवस्थानला अ दर्जा मिळावा यासाठी खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे। अतिवृष्टीमुळे नदीच्या पुरामुळे खेड तालुक्यातील पाबे या गाव धोक्यात आलं असून या गावाचं पुनर्वसन व्हावं अशी मागणी आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेत केली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारनं मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे। आता शिंदे समिती पुन्हा 31 डिसेंबर पर्यंत कुणबी नोंदीचा शोध घेणार असून आणखी काही नोंदी सापडण्याची शक्यता आहे। सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनात आमदार बाबाजी काळे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले। चासकमान, कळमोडी, भामा अस्केर धरणाअंतर्गत शेतकऱ्यांचं पुनर्वसन करावं। शेती करत आहेत, परंतु पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही भामा अस्केर धरण असेल, कळमोडी असेल, चासकमान असेल पूर्ण झालेला नाही। त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांना पुनर्वसनाच्या जमिनी मिळत नाहीत तोपर्यंत त्यांना शेतीच्या माध्यमातून उत्पन्न मिळणार नाही। खेड तालुक्यातील एमआयडीसीचे 5 टप्पे झाले आहेत, परंतु या एमआयडीसी मध्ये शेतकऱ्यांना प्रथम स्थान मिळाला पाहिजे, परंतु अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दुय्यम स्थान मिळत आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजय मेळावा कार्यक्रमाची रूपरेषा आता समोर आली आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार सपकाळ व्यासपीठावर असणार आहेत, तर हॉलमध्ये 8000 लोक बसतील अशी व्यवस्था केली आहे। रस्त्यावर एलईडी स्क्रीन देखील लावली जाणार आहेत आणि हा विजय मेळावा मुंबईमधील वरळी डोम मध्ये आयोजित केला आहे। ठाकरे बंधूंच्या या विजय मेळाव्याला किती शिवसैनिक व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।